प्रतिक्रिया अशाही म्हणते की शिवसेनेचं हे देशाभिमानाचं भोंग आहे किंवा नाही, मी असंही म्हटलं की ज्यांचा शेंदूर उडालेला आहे त्यांनी त्यांना मी काही किंमत देत नाही, कारण अशी बकवास करणारे लोकही खूप असतात. त्यांना त्यांचा बकवास करून द्या, कारण त्यांना देशभक्ती म्हणजे काय हेच माहिती नाहीये. त्यांना फक्त खुर्ची भक्ती माहितीये, शहा भक्ती माहितीये, मोदी भक्ती माहितीये. त्यांनी देश वगैरे हा तर शब्दही उच्चारू नये. एकदम मी तर म्हणेन फडतूस माणसं आहेत. कोण मला माहिती नाही, पण कोणी असले तरी ती फडतूस आहे. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडतोय, शेतीचं नुकसान झालं आहे आणि शेतकऱ्यांची घरं देखील उद्ध्वस्त झाले, तरी देखील सरकार अजूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे हा अतिशय महत्वाचा विषय आहे. कारण अतिवृष्टी होते आहे, ढगफुटी होते आहे सगळीकडे. आता हे माझे ग्रामीण भागातलेच आमदार आणि खासदार आहेत, पंचनामे सुरू झाले असतील, पंचनामे सुरू करणार, मग त्याच्यानंतर काही असेल ते मोजके काही पैसे की त्या शेतकऱ्यांना वाटून हे मोकळे होणार. शेतकऱ्याचं नुकसान झालेलं डोळ्यादेखत दिसतंय, तरी देखील तुम्ही पंचनामे केल्यानंतर त्याला पैसे देणार. माझं तर म्हणणं असं होतं की या सरकारने पंचनामे जरूर करावेत, करायलाच पाहिजेत. पंचनामे करून नुकसान भरपाई द्यायला पाहिजे, पण तातडीने सरसकट एक काहीतरी किंमत, काहीतरी रक्कम ही शेतकऱ्यांना द्यायला काय हरकत होती. याचं कारण असं की देवाभाऊ या नावाने तुम्ही करोडो रुपयांची जाहिरात करताय, करोडो. त्याचा पंचनामा कोण करणार की पैसे आले कुठून, पैसे दिले कोणी, कशासाठी जाहिरात केली. छत्रपती शिवाजी महाराजांना हार किंवा त्यांच्या चरणी फुलं वाहताना जाहिरात करायची, की करोडो रुपये म्हणजे किती कोटी असतील. अजूनही त्याचे होर्डिंग आहेत, तुमच्या सगळ्या चॅनलवरती त्या जाहिराती होत्या. सगळ्या वृत्तपत्रात सामना सोडून, म्हणजे ही काय माझी पोटदुखी नाही, पण जाहिराती होत्या. हे करोडो रुपये तुम्ही एका दिवसासाठी आणि एका माणसासाठी जर का उधळत असाल, तर ते करोडो रुपये माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही एक पहिल्या प्राथमिक मदत म्हणून दिली असती तर काय झालं असतं, काय बिघडलं असतं. म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत, कर्ज काढून तुम्ही दिवाळी साजरी करताय म्हणते, ते मी हे म्हणतोय की काय गरज काय होती त्या जाहिरातीची. ही एवढी जाहिरात केली. परत सांगतो की करोडो रुपये तुम्ही स्वतःच्या जाहिरातीसाठी खर्च केलेत. तेच करोडो रुपये माझ्या शेतकऱ्याला एक प्राथमिक मदत, की बाबा तुझं सगळंच आता उद्ध्वस्त झालंय, काहीतरी प्राथमिक गरज, मग तुझी जी काही रितसर पंचनामा होऊन करून जी काही मदत असेल ती आम्ही करूच, पण ही पहिली तातडीची मदत, तातडीची म्हणा प्राथमिक मदत ही सरकारने द्यायला हवी होतीच. उद्धवजी, तुम्ही देवाभाऊ जाहिरातीचा उल्लेख केला, तर काल शरद पवार त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात असं म्हणाले की देवाभाऊ देशाच्या लगत जे काही घडतंय, विशेषतः नेपाळमध्ये जे झालंय, राज्यकर्त्यांना तिकडच्या घालवून दिलं जनतेनं, तर या घटनांमधून काही शहाणपण शिका. सगळ्यांनीच तो शहाणपण शिकण्याची गरज आहे. केवळ आपल्या मुख्यमंत्र्यांनी नाही तर पंतप्रधानांनी सुद्धा आपल्या आजूबाजूला बघायला पाहिजे. कारण परत त्याच मुद्द्यावरती मी येईल. बांगलादेशीयांना आम्ही हाकलून देणार, त्याच बांगलादेशांबरोबर तुम्ही क्रिकेट खेळताय. त्याच बांगलादेशमध्ये जेव्हा बंड झालं तेव्हा इथे बांगलादेशी चले जेव्हा म्हणतात आणि बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधानांना, राष्ट्रपतींना तुम्ही इकडे सहारा देताय. आता नेपाळमध्ये हे घडलं, पाकिस्तान तर कारवाई करतोच आहे, चीन तर टपून बसलेलाच आहे. मग तुमचं नेमकं आहे चालले तरी काय.